तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात सुधारणा करण्याची मागणी. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडगम आतापासूनच वाजू लागले आहेत. मात्र या महापर्व काळापूर्वी शहरातील प्राचीन धार्मिक स्थळांची अवस्था काय आहे? आज आपण बोलत आहोत मौनी बाबा मठ म्हणजेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसराबद्दल. या मंदिराच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आता प्रशासनाला साकडे घालण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमधील प्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौनी बाबा मठ श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रशासनाच्या वतीने त्र्यंबकनगर परिषदेस निवेदन देण्यात आले आहे. 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील रखडलेल्या कामांकडे ठाणापती विजयगिरी महाराज यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मंदिराच्या पटांगणातील ओटा सध्या पूर्णपणे कोसळला असून उर्वरित भागही कोसळण्याच्या स्थितीत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक असून याचे तातडीने मजबूतीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर मंदिराच्या मुख्य पायऱ्या आणि प्रवेश मार्गही खचले असून वृद्ध भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील वडाच्या आणि पिंपळाच्या वृक्षांच्या मुळांमुळे जमिनीचे आणि इतर बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच या मठात असलेल्या साधू संतांच्या पवित्र समाधीस्थळांची अवस्था सध्या पडकी झाली आहे. या जागेला संरक्षण भिंत आणि साबुतारा मिळावा ही भाविकांची जुनी मागणी आहे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून हजारो साधू संत या ठिकाणी वास्तव्यास येतात. तरी तिथे आजही शौचालय, स्नानगृह आणि कायमस्वरूपी निवास संरचनेचा अभाव आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करावे असे निवेदनात म्हटले आहे. ठाणापती विजयगिरी महाराज यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे की कुंभमेळ्यापूर्वी या सर्व कामांसाठी निधी मंजूर करून तातडीने नियोजन करण्यात यावे. आता प्रशासन या पवित्र स्थळाच्या विकासासाठी कधी पावले उचलते याकडे सर्व त्र्यंबकवासियांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.